लाडकी बहीण योजना महिलांना 19,500 रुपये थेट खात्यात वर्ग झाले. तुमच्या खात्यात महिलांनो हे पैसे आलेत का? संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाची भेटसुद्धा 1,500 रुपये जुलैचा हप्ता हा मिळालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आल्यापासून राज्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. आत्तापर्यंत 13 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये महिन्याला दिले जातात. पहिले यशस्वी वर्षसुद्धा या ठिकाणी पूर्ण हे झालेलं आहे. तब्बल 18,000 आणि आताचे आलेले 1,500 रुपये असे मिळून 19,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधी नारी शक्ती या ॲपमध्ये भरलेले आहे. त्याच्यानंतर हळूहळू ऑफलाईन पद्धतीने सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज लाडक्या बहिणींनी भरून सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या महिलासुद्धा या ठिकाणी पात्रसुद्धा झालेल्या आहेत. त्यांच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे वर्ग होत आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची अधिकृत वेबसाईट लॉन्च झाली आणि या वेबसाईटवरती अर्जसुद्धा महिला करू लागल्या. याच्यावरती सुद्धा बऱ्याच महिला पात्र झालेल्या आहेत. आता पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या आपण स्क्रीनवरती पाहू शकता. त्याच्यानंतर पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्यासुद्धा आपण पाहू शकता. तसेच पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्यासुद्धा या ठिकाणी पाहू शकता. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रुपये 1,500 असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे या ठिकाणी देण्यात येतो आणि त्या पद्धतीने हे पैसे जमासुद्धा करण्यात येत आहे. आता पात्रता कोण आहे? महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. त्याच्यानंतर आपण अपात्रता आणि अर्ज प्रक्रियासुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर महिलांच्या खात्यात 19,500 रुपये हे जमा झालेलं स्टेटससुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आता अपात्रता कोण आहे? ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहे, तथापि 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून,
तर अशा प्रकारे आता अर्ज प्रक्रिया आपण पाहणार आहोत. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, CRP, आशा सेविका, वार्ड अधिकारी, CMM, सिटी मिशन मॅनेजर, मनपा, बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूकसुद्धा भरावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर आता तुम्हाला 19,500 रुपये याचं बेनिफिट स्टेटस पाहायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे. लाडक्या बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे. ती तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठ योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, तर अर्जदार लॉग इन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तो म्हणजे पुढील प्रमाणे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. या ठिकाणी हे लॉग इनचं ऑप्शन आलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे तो तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे. खालच्या साईडला एक कॅप्चा कोडचा एक ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि साईडला रेफरन्सच्या खाली लॉग इनचं एक ऑप्शन दिलेलं आहे. त्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन करचाल तसं लॉग इन सक्सेसफुली येईल. त्याच्यानंतर हा पेज तुम्हाला असे दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आतापर्यंत किती ॲप्लिकेशन तुम्ही भरलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दाखवली जाईल. तर ॲप्लिकेशन सबमिटवर क्लिक करा. क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तो म्हणजे असा. या ठिकाणी नाव वगैरे आहे. तर आपण महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत. ॲप्लिकेशन स्टेटस आहे अप्रूव्हल. आतापर्यंत तुम्ही किती अर्ज भरलेले आहेत ते या ठिकाणी दाखवत आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ उचलत असाल तर येस दाखवल, नो असेल तर नो दाखवल, नाही असेल तर नो दाखवल. त्याच्यानंतर या ठिकाणी हे डोळ्याचं जे चिन्ह आहे तर या ठिकाणी आपण आपल्या अर्जाची माहिती पाहू शकता. ॲक्शनमध्ये खालच्या साईडला हे जे चिन्ह दाखवत आहे तुम्हाला साईडला एकदम कोपऱ्यामध्ये पैशाचं वगैरे चिन्ह आहे. तर हे चिन्ह अत्यंत महत्त्वाचं चिन्ह आहे. या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या खात्यावरती आत्तापर्यंत किती पैसे जमा झालेले आहे, बँक कुठली आहे, सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल. ती म्हणजे अशी. या ठिकाणी ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुमचं नाव दाखवलं जाईल आणि टोटल अमाऊंट ट्रान्सफरेड 18,000 रुपये म्हणजे 12 हप्त्याचं या ठिकाणी अपडेट केलेलं आहे. आताच मध्यंतरी जुलैचा हप्त्याचा पडला आहे पण त्या हप्ता आता अपडेट झालेला नाही. ते 1,500 रुपये आणि हे 18,000 रुपये असे मिळून एकूण 19,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना हे ॲप्लिकेशन स्टेटसद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यावरती किती पैसे पडलेले आहेत याची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.